जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. आपले सर्वांचं उडान द करिअर अकॅडमी या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे. तसेच आज उडान द करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला 1000 सबस्क्रायबर जोडलेले आहेत. त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि यापुढेही आपलं याच पद्धतीचं सहकार्य राहील अशी मी सुद्धा अपेक्षा करतो. तर चला बघूया आज वेग वेळ अंतर या घटकांवरती महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ओके, तर त्यामध्ये बघत असताना तुम्हाला वेग वेळ अंतर हा घटक शिकत असताना वेग वेळ अंतर याबद्दल पुरेपूर माहिती असणे गरजेचं आहे. तर वेग म्हणजे अंतर बाय वेळ, म्हणजे किती अंतर आपण किती वेळामध्ये कापलेलो आहोत, किती वेळ लागला. ओके, एवढं अंतर कापण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला हे सांगणे म्हणजे वेग होय. मग वेगचं युनिट जे राहणार, एकक जे राहणार ते मीटर पर सेकंद किंवा किलोमीटर पर सेकंद किंवा मीटर पर मिनिट सुद्धा वापरू शकतो आपण. ओके, त्यासोबतच वेळ जे अंतर कापण्यासाठी कितीच्या वेगाने गेलो तर लागणारा वेळ म्हणजेच तो वेळ आपण सेकंद किंवा तासामध्ये सांगू शकतो. तसेच अंतर कितीच्या वेगाने गेलो आणि किती तास चाललो हे सांगणे म्हणजे अंतर होय. म्हणजेच अंतरचं जे युनिट राहणार ते मीटर किंवा किलोमीटर असेल. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला हे वेग वेळ अंतर म्हणजेच रेल्वेवर येणारे जे एक्झाम मध्ये प्रश्न आहेत ते जर शिकायचे असेल तर या 3 गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. मग आता एक्झाम मध्ये येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप काय असेल, तर पहिला जो प्रकार असतो तो सिंपल बिलकुल युनिट कन्व्हर्शन प्रॉब्लेम्स. म्हणजे जसं की एखादी रेल्वे काहीतरी वेगाने किलोमीटर पर आवर जर जात असेल तर तिचा मीटर पर सेकंद मध्ये वेग किती, या पद्धतीचा पहिला प्रॉब्लेम. किंवा मीटर पर सेकंद मध्ये जर जात असेल तर तिचा किलोमीटर तासी वेग किती, या पद्धतीचा पहिला प्रॉब्लेम पाहायला मिळेल तुम्हाला. सेकंड, जेव्हा रेल्वे गाडी लांबी नसणाऱ्या ऑब्जेक्टला ओलांडत असेल किंवा क्रॉस करत असेल, म्हणजे ज्या ऑब्जेक्टची लेंथ निग्लिजिबल आहे ऍज कम्पेअर टू लेंथ ऑफ रेल्वे, तर त्या वेळेला ती रेल्वे एखाद्या माणसाला, एखाद्या झाडाला किंवा एखाद्या इलेक्ट्रिक पोलला जेव्हा क्रॉस करत असेल तर त्या वेळेला अंतर म्हणजे फक्त आणि फक्त रेल्वेची लांबी घ्यायची आहे. रेल्वेची लांबी घ्यायची. आणि सेकंड कंडिशन, ज्या वेळेला रेल्वे एखादे ऑब्जेक्टला लेंथ असणाऱ्या ऑब्जेक्टला जर रेल्वे ती क्रॉस करत असेल, सपोज फॉर एक्झाम्पल जसं की तुमचं प्लॅटफॉर्म असेल किंवा एखादी पुलिया असेल, एखादी बोगदा असेल, या ऑब्जेक्टला ती रेल्वे क्रॉस करत असेल तर त्यावेळेला अंतर म्हणजे रेल्वेची लांबी प्लस त्या ऑब्जेक्टची लांबी. जसं की पुल असेल तर पुलाची लांबी घ्यावं लागेल, प्लॅटफॉर्म असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी घ्यावं लागेल, किंवा तुमचा एखादी बोगदा टनेल असेल तर त्याची लांबी घ्यावं लागेल. या कंडिशन वरती सुद्धा महाराष्ट्र पोलीस भरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. नंतर प्रश्नाचं चौथा स्वरूप बघूया आपण. जेव्हा दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने प्रवास करत असताना एकमेकींना क्रॉस करत असेल, म्हणजे जेव्हा दोन्ही रेल्वे गाड्या एकाच दिशेने चाललेल्या आहेत आणि त्या एकमेकींना ओलांडत आहेत तर त्यांच्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो काढायला विचारेल, त्या रेल्वेची लांबी विचारेल. मग दोन्ही रेल्वे गाड्या एकाच दिशेने जात आहेत. समजा फॉर एक्झाम्पल पहिल्या गाडीचा वेग V1 आणि दुसऱ्या गाडीचा वेग V2.
तर टोटल जो वेग राहणार तर तो या दोन गाडीच्या वेगामधला फरक असेल. म्हणजे सपोज मानू आपण पहिल्या गाडीचा वेग V1 इज ग्रेटर दॅन V2. मग सो देअरफॉर V1 मायनस V2. आणि दुसरा जो कंडिशन बघू आपण, जेव्हा दोन रेल्वे गाड्या विरुद्ध दिशेने क्रॉस करत असेल, म्हणजे ए पॉइंट वरतून एक गाडी सुटलेली असेल समजा आणि दुसऱ्या पॉइंट वरतून दुसरी गाडी जर सुटलेली असेल, तर त्या वेळेला दोन्ही गाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने जात असताना एकमेकींना ओलांडत असेल, त्या वेळेला वेग जो आहे तर तो वेग V1 प्लस V2 वेग वाढलेला असेल, म्हणजे वेग वाढलेला असेल. सो देअरफॉर म्हणजे त्यांना लागणारा वेळ जो आहे हा कमी लागलेला असेल. या कंडिशन मध्ये वेग कमी होत आहे, म्हणजे वेळ जो लागणार ओलांडण्यासाठी हा जास्त लागेल. आणि या कंडिशन मध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओलांडताय, म्हणजे या कंडिशन मध्ये एकमेकांना क्रॉस करण्यासाठी वेळ जो लागणार तो कमी लागणार. ओके, तर या 4 ते 5 घटकांवरती आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारल्या गेलेले आहेत. आणि या घटकांवरचे आता प्रश्न आपण बघूया. टाइप 1 या प्रॉब्लेम कडे वळूया आपण. काही प्रॉब्लेम्स एक्झाम मध्ये येणार आलेले नसतील, किंवा मे बी आपण ह्या सिंपल सिंपल प्रॉब्लेम पासून आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर युनिट कन्व्हर्शन प्रॉब्लेम हे येणे गरजेचं आहे. भले ही एक्झाम मध्ये विचारलेले नसतील, परंतु आपल्याला हे युनिट कन्व्हर्शन येणे गरजेचं आहे. समोर या युनिट कन्व्हर्शनचं खूप काम पडत असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी शिकणे गरजेचं आहे. तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद हे सगळ्यांना माहिती. तर मग एका गाडीचा 1 किलोमीटर पर आवर मध्ये वेग काढा असा जर प्रश्न असेल, तर त्या गाडीचा मीटर पर सेकंद मध्ये वेग म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. मग आपण जर भाग जर टाकला याच्यामध्ये 0 0 गेट कॅन्सर, 10 मध्ये 2चा भाग 5 वेळा आणि 36 मध्ये 2चा भाग 18 वेळा. म्हणजे 1 किलोमीटर पर आवर म्हणजे 5/18 मीटर पर सेकंद. म्हणजे आपल्याला किलोमीटर टू आवर जर जायचं असेल तर 5/18 ने गुणावं लागेल. आणि मीटर पर सेकंद जर यायचं असेल तर 18/5 करावं लागेल. कन्फ्युज व्हायचं कारण नाही, इथं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इन केस काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते, सर मी 18/5 करू की 5/18 करू, टेन्शन घेऊ नकोस. इथं लिहिलेलं आहे की 1 किलोमीटर म्हणजे किती आणि 1 तास म्हणजे किती हे जर तुला माहित असेल तर तुला 5/18 करायचं आहे की 18/5 करायचं आहे हे समजून येईल. ओके, चला प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया. 54 किलोमीटर म्हणजे किती मीटर पर सेकंद. आता जो गाडीचा वेग दिलेला आहे तो वेग कशामध्ये दिलेला आहे, 54 किलोमीटर पर आवर. आणि त्याला कशामध्ये काढायला विचारलं आपल्याला, मीटर पर सेकंद. मग किलोमीटरला मीटर पर सेकंद करायचं असेल तर काय करावं लागेल, 5/18 ने गुणावं लागेल. मग 18चा भाग 54 मध्ये 18 तिरी 54 आणि 5 तिरी 15 म्हणजे 15 मीटर पर सेकंद हा त्याचा वेग झालेला असेल. म्हणजेच 54 किलोमीटर पर आवर म्हणजेच 15 मीटर पर सेकंद. किती असायला पाहिजे उत्तर, 15 मीटर पर सेकंद. सेकंड क्वेश्चन कडे वळूया. 144 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंद. तर 18चा भाग 144 मध्ये किती वेळा चालला, 18 8 144 म्हणजे 8 पंचे 40 मीटर पर सेकंद. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला किती असायला पाहिजे, 40. चला बघा तिसरं चौथं बघा लवकर पटापट सॉल्व्ह करा. इथं दिसतंय 60 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंद. मग तुम्ही सुद्धा काय करणार, 60 गुणिला 5/18 म्हणजे 18चा भाग पूर्णपणे जात नाही, परंतु 6चा भाग याच्यामध्ये 3 वेळा, 6चा भाग याच्यामध्ये 10 वेळा. 50 डिवायडेड बाय 3, 3चा भाग 16 तेरी 48 वाचले 2, 2/3 म्हणजे 0.6666 म्हणजे मीटर पर सेकंद. म्हणजे किती असायला पाहिजे मीटर पर सेकंद मध्ये वेग, 16.66 किलोमीटर असायला पाहिजे. नेक्स्ट बघूया आपण. 35 मीटर पर सेकंद दिलेला आहे. का दिलेला आता, 35 मीटर पर सेकंद दिलेला आहे आणि त्याला आपल्याला काढायला जे विचारलेलं आहे ते किलोमीटर पर मध्ये दिले. 35 मीटर पर सेकंद वेग दिलेला आहे आणि किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे. म्हणजे काय करावं लागेल, 35 × 18/5
5/18 करणार का आता? नाही. तर काय करावं लागेल तुम्हाला? 18/5. का बरं? मीटर पर सेकंड टू किलोमीटर, म्हणजे मीटर पर सेकंदला किलोमीटर करायचं असेल तर काय करावं लागेल? 18/5 ने गुणावं लागेल. म्हणजे 5चा भाग 35 मध्ये 7 वेळा आणि 18 किती होत आहे? 126 kmph, म्हणजे 126 किलोमीटर पर आवर. सर सेकंड, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. बघा क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते? एक रेल्वे तासी 90 किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंद. सेम क्वेश्चन आहे. इथे काय टाकलेलं आहे? थोडा डाटा दिलेला आहे. सेम क्वेश्चन होता, शॉर्ट शब्दांमध्ये होता. आता तोच क्वेश्चन एक्झाम मध्ये जर विचारायचा असेल तर विचारण्याचं स्वरूप थोडंफार त्याला मसाला लावून आपल्याला क्वेश्चन बदलवलेला आहे. तर काय केलेलं आहे त्याने? 90 किलोमीटर पर आवर म्हणजे किती? मीटर पर सेकंद. सेम क्वेश्चन घेतलेला आहे. म्हणजे एक गाडी 90 किलोमीटर वेगाने जर जात असेल तर तिचा मीटर पर सेकंद मध्ये वेग किती? 18×5 90, 5×5 25 मीटर पर सेकंद. सिंपल बेसिकचे प्रॉब्लेम आहे पहिल्या टाइप मध्ये. सेकंड 6वा क्वेश्चनचं उत्तर आपलं. एक रेल्वे तासी किती किलोमीटर वेगाने चाललेली आहे? 72 किलोमीटर वेगाने चाललेली आहे. म्हणजे 72 गुणिला 5/18, 18×4 = 72, 5×4 = 20 मीटर पर सेकंद. तिचा वेग मीटर पर सेकंद मध्ये किती झालेला असेल? 20. नेक्स्ट बघा, 30 मीटर पर सेकंद आणि 10 मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद दिलेला आहे आणि कशामध्ये काढलेला आहे? तासी वेग किलोमीटर मध्ये काढा. म्हणजे त्या रेल्वेचा किलोमीटर मध्ये वेग काढा. तर काय करावं लागेल? 30 × 18/5. 5चा भाग 30 मध्ये 6 वेळा. 18 छक 108 kmph, किलोमीटर पर आवर. देन त्याच्यानंतर 8वा प्रॉब्लेम बघूया. 10 मीटर पर सेकंद गाडीचा वेग दिलेला आहे आणि तिचा तासी वेग कशामध्ये काढायला विचारलेला आहे? किलोमीटर पर आवर. सेम प्रॉब्लेम. 10 इंटू काय करणार तुम्ही? 18/5. 5चा भाग 10 मध्ये किती वेळा गेला? 2 वेळा आणि 18 दुने 36 किलोमीटर पर आवर. हे प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेले नसतील, परंतु ह्या प्रश्नांचा खूप आधार आहे समोर. ओके, तर त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला स्टार्टिंग टाइप 1 प्रॉब्लेम्स, जे युनिट कन्व्हर्शन प्रॉब्लेम्स होते ते बघितलेले आहेत. आता बघूया टाइप 2 कडे. क्वेश्चन 2 जो आहे, आपण त्या 2 कंडिशन दिलेल्या होत्या टाइप 2 मध्ये. एखादी रेल्वे एखादी ऑब्जेक्ट नसणाऱ्या, म्हणजे लेंथ नसणाऱ्या ऑब्जेक्टला क्रॉस करत असेल तर त्या वेळेला ती रेल्वे त्या व्यक्तीला किती वेळात ओलांडेल? किंवा सेकंड आपण टाइप बघितला, एखादी रेल्वे ऑब्जेक्ट असणाऱ्या लेंथ असणाऱ्या ऑब्जेक्टला क्रॉस जर करत असेल तर ती रेल्वे त्या ऑब्जेक्टला किती वेळामध्ये क्रॉस करेल. ओके, तर या पद्धतीचा प्रश्न आपण बघूया. चला तर बघूया. क्वेश्चन नंबर पहिला पुष्कळ वेळा विचारलेला प्रश्न आहे. बुलढाणा बॅट्समन पोलीस भरती 2024, सातारा 2024, गडचिरोली 2023, चंद्रपूरला 2013ला आणि गोंदियाला 2017ला विचारलेला प्रश्न. सिंपल क्वेश्चन बिलकुल, परंतु साधारणतः 5 ते 6 वेळा विचारलेला प्रश्न. काय दिलेला आहे? एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते तर तिचा तासी वेग काढा. आताच आपण बघितलं, त्या गाडीचा वेग 20 मीटर पर सेकंद आहे, तर तिचा तासी वेग काढायचा आहे. मग तासी वेग जर काढायचा असेल तर काय करावं लागेल? 18/5. मग 5चा भाग 20 मध्ये किती वेळा चालला? 18×4 = 72. त्या गाडीचा वेग 72 किलोमीटर पर आवर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन कोणतं असायला पाहिजे तुमचं? सी हे उत्तर बरोबर राहायला पाहिजे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2 कडे. चांगला क्वेश्चन आहे तो सुद्धा. प्रति तास 60 किमी वेगाने जाणारी रेल्वे एका खांबास 9 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? लांबी किती म्हणजे काय काढायला विचारलाय तुम्हाला? अंतर. आणि हा जो प्रश्न आहे 3दा विचारलेला आहे. पालघर पोलीस शिपाई भरती 2024, सांगली 2021 आणि 2014 ठाणे शहरला विचारलेला प्रश्न आहे. तर लांबी, मग लांबी म्हणजे अंतर. मग अंतर जर बघितलं आपण तर अंतर इज इक्वल टू वेग गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ. परंतु याच्यामध्ये बघत असताना वेळ जो दिलेला आहे तो सेकंदात आहे, 9 सेकंद.
आणि जो वेग दिलेला आहे तो 60 किलोमीटर पर आवर. मग वेळ सेकंदामध्ये आहे, तर तुमचा वेग सुद्धा मीटर पर सेकंद मध्ये करून घ्या. म्हणजे 60 गुणिला मीटर पर सेकंद मध्ये जर करायचं असेल किलोमीटर पर आवरला, तर काय करावं लागेल? 5/18 ने गुणावं लागेल. आणि वेळ किती आहे? 9 सेकंद. म्हणजे 9 दुने 18 आणि 2चा भाग 60 मध्ये 30, म्हणजे 3×5=15, म्हणजे 150 मीटर त्या गाडीची लांबी असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, विदिन द 5 सेकंद, 10 सेकंद मध्ये तुमचे उत्तर निघतात. वेग, वेळ, अंतर या घटकांवरती पुष्कळ वेळा प्रश्न येतात आणि महत्वाचा सुद्धा टॉपिक आहे. चला बघू नेक्स्ट प्रश्न. 90 मीटर लांबीची रेल्वे एक काम 6 सेकंदात ओलांडते, तर तिचा तासी वेग किती? 90 मीटर लांबी दिलेली आहे आणि 6 सेकंदामध्ये ओलांडताय, म्हणजे त्या गाडीचा काय दिलेला आहे आपल्याला? वेग. काहीतरी अंतर, काहीतरी वेळामध्ये ते क्रॉस करत आहे. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला? वेग दिलेला आहे. तो वेग 90 मीटर पर 6 सेकंद. ओके, म्हणजे 6 सेकंदामध्ये ती रेल्वे काय करत आहे? 90 मीटरचं अंतर पार करत आहे. तर आपल्याला विचारलं आहे की त्या गाडीचा तासी वेग किलोमीटर मध्ये सांगा. म्हणजे किलोमीटर पर आवर मध्ये काढायचं आपल्याला. मग 90/6, जर मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर काय करतो आपण? 18/5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 5चा भाग 90 मध्ये 18 वेळा आणि 6चा भाग 18 मध्ये 3 वेळा, 18×3 54 किलोमीटर पर आवर त्या गाडीचा तासी वेग असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता असणार? बी. हा जो प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर 2024, पुणे ग्रामीण 2021, बुलढाणा 2016 आणि सातारा 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. कोल्हापूर 2024 आणि सोलापूर 2024 कॉन्सेप्ट 2 याच्यावरती विचारलेला प्रश्न आहे. 180 मीटर लांबीची आगगाडी 144 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब किती वेळात ओलांडेल? एक रेल्वे आहे ही, समजा रेल्वे, समजा तिच्या मार्गामध्ये एखादी खांब असेल, ओके, एखादी इलेक्ट्रिक पोल असेल, हे खांब असेल, तर तो खांब किती वेळात ओलांडेल? म्हणजे तुम्हाला काय कळायला विचारलाय? वेळ. मग वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग. अंतर बाय वेग. मग अंतर म्हणजे यावेळेला सांगितलेलं होतं कंडिशन नंबर 1 मध्ये जो टाईप आहे का लेंथ नसणाऱ्या ऑब्जेक्टला एखादी रेल्वे क्रॉस करत असेल, त्यावेळेला तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की अंतर म्हणजे फक्त आणि फक्त रेल्वेची लांबी घ्यायची आहे. अंतर म्हणजे काय घ्यायची आहे? फक्त रेल्वेची लांबी. मग रेल्वेची लांबी किती दिलेली आहे तुम्हाला? 180 मीटर. आणि तिचा वेग जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे? 144 किलोमीटर पर आवर. आणि जे डिस्टन्स दिलेला आहे ते कशामध्ये दिलेलं आहे? मीटर. म्हणजे आपल्याला जो वेग करावा लागेल तो काय करावा लागेल? मीटर पर सेकंद मध्ये करावा लागेल. म्हणजे मग किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद करायचं झालं तर काय करावं लागेल? 5/18 ने गुणावं लागेल. मग जर विचार केला तर 180 गुणिला 18 डिवायडेड बाय 144 गुणिला 5. 18चा भाग 144 मध्ये 18×8 144. देन त्याच्यानंतर 5चा जर भाग टाकला आपण, 5×3 = 15 आणि देन 3 वाचले तर 6×5 = 30, म्हणजे 36×5 = 180. देन 4चा भाग याच्यामध्ये 2 वेळा, 4चा भाग याच्यामध्ये 9 वेळा, 9/2 सेकंद लागतील. आता 9/2 हे फ्रॅक्शन मध्ये आहे, व्यवहारी अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे. बट उत्तर जे दिलेलं आहे दशांश अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे 9/2 म्हणजे 4.5 सेकंद. 9/2 म्हणजे काय असायला पाहिजे? 4.5 सेकंद. म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील सेम प्रश्न जळगाव पोलीस शिपाई भरती 2008 ला विचारलेला. एका 63 किमी तासी वेगाने धावत असणाऱ्या 280 मीटर लांब ट्रेनला एक इलेक्ट्रिक खांब पार करण्यासाठी किती वेळ लागेल? काय काढायला विचारलं? वेळ. सेम बघितलं आपण, वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग. अंतर बाय वेग. ओके, अंतर कितीचं आहे आपल्याला? 280 मीटर. आणि वेग कितीचा आहे? 63 किलोमीटर पर आवर आहे. मीटर पर सेकंद करायचं 5/18, म्हणजे 18 कुठे जातील? वर, आणि 5 कुठे येणार? खाली.
मग जर विचार केला याच्यामध्ये 9×7=63, 9×2=18, 7×4=28, 5×6=40 मध्ये 8 वेळा, 8×2=16 सेकंद. किती सेकंद लागले रे बाब्या? फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये उत्तर आलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता राहणार? डी. पुढील प्रश्न सोलापूर शहर पोलीस भरती 2024 तसेच आयुक्त सोलापूरला 2024 या प्रश्न विचारलेला होता. 45 किमी तासी वेगाने धावणारी 130 मीटर लांबीची ट्रेन 30 सेकंदात पूल ओलांडू शकते. तर पुलाची लांबी किती? आता एखादी रेल्वे ऑब्जेक्ट असणाऱ्या म्हणजे एक लेंथ असणाऱ्या ऑब्जेक्टला ओलांडत असेल तर त्यावेळेला अंतर म्हणजे रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी घ्यावं लागेल. ओके, तर मग आपल्याला अंतर काढायला विचारलं म्हणून अंतर इज इक्वल टू वेग गुणिला वेळ. कितीच्या वेगाने चाललेले आहे? 45 किलोमीटर पर आवर. 45. बट वेळ कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला? 30 सेकंदात ओलांडू शकते. म्हणजे आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करावा लागेल वेग आणि 30. तर 9×2=18, 9×5=45, 30 गुणिला 25 म्हणजे नथिंग 2चा भाग आपण याच्यामध्ये टाकू शकतो 15 वेळा. देन 25 गुणिला 15, 15×5=75, 75 गुणिला 5 म्हणजे किती येणार? 75×4 300 आणि ते 375. 375 मीटर हे काय झालेलं आहे? D1 प्लस D2. D1 म्हणजे रेल्वेची लांबी आणि D2 म्हणजे पुलाची लांबी. मग आपल्याला रेल्वेची लांबी दिलेली आहे. किती दिलेली आहे? 130 मीटर. म्हणजे आपल्याला पुलाची लांबी जर काढायची आहे D2 इज इक्वल टू 375 मायनस किती करावं लागेल? 130. मग D2 पुलाची लांबी वाचेल 75 मधनं 30 गेले तर वाचले किती याच्यामध्ये? 45 आणि 300 म्हणजे 245 मीटर ह्या पुलाची लांबी असेल. म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक कोणता राहणार? ऑप्शन सी हे उत्तर बरोबर असेल. चला पुढील प्रश्न अमरावती 2016, बुलढाणा 2014 आणि नाशिक ग्रामीण 2014 ला विचारलेला होता. तासी 40 किलोमीटर वेगाने 400 मीटर लांबीची ट्रेन 400 मीटर लांबीच्या पुलास ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर याच्यामध्ये सांगितलेलं होतं की आपल्याला किती वेळ लागेल. म्हणजे काय काढायला विचारलं? वेळ. मग जे काढायला विचारलं त्याचं सूत्र लिहा पहिलं. वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग. अंतर बाय वेग. मग अंतर याच्यामध्ये रेल्वेची लांबी पण राहणार आणि देन त्याच्यानंतर 400 मीटर लांबीच्या पुलाची पण लांबी राहणार. म्हणजे 400 किती मीटर झालेलं असेल? 800 मीटर. आणि वेग जो आहे तो किती मीटर आहे? 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे नथिंग पण 5/18 ने जर मल्टिप्लाय केलं तर 18 वरती आणि 5 खाली येणार. मग याच्यामध्ये जर विचार केला आपण तर 5चा भाग 40चा भाग 800 मध्ये नथिंग बट 20 वेळा, 5चा भाग 20 मध्ये 4 वेळा, 18×4=72 सेकंद लागतील. मग सो देअरफॉर 72 सेकंद म्हणजेच याच्यामध्ये सेकंदामध्ये फक्त इथे दिलेलं आहे 36. परंतु बाकीचा जो टायमिंग दिलेला आहे मिनिट आणि सेकंदामध्ये आहे. मग 72 सेकंद म्हणजे 1 मिनिट 12 सेकंद. 1 मिनिट 12 सेकंद. म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर राहणार? उत्तर क्रमांक सी. पुढील प्रश्न छत्रपती संभाजीनगर बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती 2014, गोंदिया 2017 आणि सोलापूर 2016 ला विचारलेले प्रश्न आहेत. आतापर्यंत आपण या टॉपिक वरती जे प्रश्न सराव केलेले होते सोडवून दिलेले आहेत त्याच बेसवरती तुम्हाला प्रश्न सोडवण्याकरता देत आहे. तरी या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ओके ते ती उत्तरे तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायची आहेत. आणि कॉमेंट सेक्शन मध्ये यापुढील जर व्हिडिओ पाहिजे आहेत आणि याच पद्धतीचे प्रश्न यापुढील टॉपिक वरचे जर प्रश्न तुम्हाला हवे आहेत तर कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. जेणेकरून आम्हाला माहिती होईल की विद्यार्थ्यांना त्या व्हिडिओची आवश्यकता आहे, त्या तशा प्रश्नांची गरज आहे. तर अशा विद्यार्थ्यांना आपण उडान द करिअर अकॅडमी या प्लॅटफॉर्मद्वारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.